नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे घरगुती पद्धतीने हळद कशी बनवतात. हळद ही एक अशी गोष्ट आहे जी आपण प्रत्येक भाजीमध्ये, प्रत्येक नाश्त्याच्या पदार्थामध्ये बहुतांश वेळा सगळ्याच गोष्टीत वापरतो. या व्यतिरिक्त जेव्हा सर्दी खोकला होतो तेव्हाही आपण हळदीचा दूध करून पितो, किंवा मग एखादी छोटी मोठी जखम झाली, खरचटलं तर त्यावरही पटकन हळद चिटकवून देतो. मग अशा वेळी ही हळद नॅचरली हवी की नाही, केमिकल फ्री आणि कोणताही रंग न मिक्स करता छान अशी घरच्या घरी हळद कशी बनवायची हे मी आज तुम्हाला दाखवते. तर हे आहेत ओले हळकुंड. हे जमिनीच्या आतमध्ये येतात आणि ते उकरून काढल्यामुळे त्याला बरीचशी माती चिकटलेली असते. तर ती माती आपल्याला सुरुवातीला हाताने काढून याचे एकसारखे तुकडे करून घ्यायचे. ही हळद तुम्हाला कोणत्याही मोठमोठ्या भाजीपाल्याच्या मार्केटमध्ये मिळून जाऊ शकते. आता ही हळद आपल्याला माती निघेपर्यंत छान अशी 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची. हळद धुत असताना हळद एका पाण्यानं धुतली की या पद्धतीनं पाटीमध्ये किंवा चाळणीमध्ये काढून घ्यायची, जेणेकरून सगळं खराब पाणी निघून जातं. आणि याच पद्धतीनं ही हळद आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायची. आता तुम्ही पाहू शकता हळदीवरची जवळजवळ सगळी माती निघून गेलेली आहे. तर पुन्हा एकदा ही हळद छान अशी 10 मिनटं पाण्यामध्ये ठेवायची, जेणेकरून जर माती राहिली असेल तर तीही निघून जाते. 10 मिनटानंतर आपण यातनं हळद बाजूला काढून घेतो. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुम्ही कधी घरगुती हळद केली आहे का ते कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आता ही जी साफ केलेली हळद आहे ती आपल्याला कुकरमध्ये उकडायला लावायची. आता ही संपूर्ण हळद यामध्ये बसणार नाही आहे, त्यामुळे 2 ते 3 बॅचेसमध्ये ही हळद आम्ही कुकरमध्ये उकडून घेणार आहोत. जितकी शक्य असेल तितकी, शक्यतो अर्धी किंवा अर्ध्यापेक्षा थोडीशी जास्त हळद तुम्ही एका वेळेला टाकू शकता. आणि मग यामध्ये आपण पाणी भरायचं. हळदीच्या लेवलला किंवा त्यापेक्षा 1-2 सेंटीमीटर जास्त इतकं पाणी यामध्ये टाकायचं आणि कुकरलाच शिजवून घेतल्यामुळे हळद अगदी पटकन शिजल्या जाते. 7 ते 8 शिट्ट्या घ्यायच्या. त्यानंतर वाफ गेल्यावर कुकर उघडायचा आणि मग पुन्हा कुकरमधली हळद या पद्धतीनं आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायची. त्याखाली एखादं पातेलं ठेवायचं, जेणेकरून हे गरम पाणी त्या पातेल्यामध्ये पडेल. अशाच पद्धतीनं मी सगळी हळद शिजवून घेणार आहे. हळद थोडीशी थंड झाली की या पद्धतीनं हळदीचे बारीक बारीक काप करून घ्यायचे. हे काप तुम्ही अगोदरही करू शकता, पण अगोदर केलं तर त्यातला अर्क निघून तो पाण्यामध्ये वाहायला जातो. त्यामुळं अख्खी हळद उकडून घ्यायची आणि नंतर थोडीशी थंड झाली की या पद्धतीनं त्याचे तुकडे करून घ्यायचे. हल्ली सगळ्याच गोष्टींमध्ये केमिकल आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही केमिकल वापरलं जातं. अशा वेळी ज्या गोष्टी आपण आयुर्वेद म्हणून वापरतो किंवा छोट्या मोठ्या दुखण्यांवर वापरतो त्या तरी नॅचरल हव्याच. मग एकदा ही हळद नक्की बनवा. आता कापलेले हे तुकडे 1 दिवस उन्हात वाळवले की हे असे दिसतात. याच पद्धतीनं उन्हामध्ये पसरवून हे तुकडे आपल्याला 4 ते 5 दिवस या पद्धतीनं वाळवायचे. अगदी छान त्यातलं पाण्याचा अंश जाईपर्यंत वाळवायचे. मग डंकावरनं या पद्धतीनं दळून आणायचे.
डंकावर किंवा घरगुती गिरणीवरही तुम्ही हे दळून घेऊ शकता आणि मग याची तयार होते नॅचरल हळद पावडर, जी तुम्ही भाजीमध्ये आणि छोट्या मोठ्या घरगुती इलाजांमध्येही वापरू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब करा. अशा छान छान व्हिडिओसाठी बेल आयकॉनवरही क्लिक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यासाठी थँक्यू.